श्रीहरिगुरुभ्यो नमः। यादवेन्द्रपदाम्बोधि जातचंद्रान्मुदा भजे नत तापत्रयहरान् केशवेंद्रान् तपोधनान्। तपोधन तपस्साची धन जावन असेल तसले आमगेले जिवनांतू तप म्हणले एक शब्द बरो न्हू उलटा आवाजेर म्हण जाल्यार पथ म्हण जाता। अशी तपस्वी जावन घेवन तसले योग्य तसले जीव मात्र एक उन्नती स्थाना पावतात। आमी तांकां महात्मा म्हणटात। परमात्मा विशेष सन्निधान अनुग्रह तांगेले जन्मजन्मांतराचे विशिष्ट साधनेचे महाफल आमी गौड सारस्वत ब्राह्मण म्हण सांगला रे आमके एक सारस्वत परंपरा आसा। सरस्वती नदी तीर आशिल्ली आमी म्हणटा ती आमगेले ऋषी परंपरेंत आयलेले भृगु महर्शीन विष्णूची महादेव श्रेष्ठ सर्वोत्तम हरिसर्वोत्तम म्हण प्रतिपादन केलें तसलो भृगु महर्षी आमगेले गोत्राजू तागेले गोत्र परंपरा आमगेली म्हणटाना तेसल एक योग्यता सीदा वैकुंठा वचून कारण एकता सुलभ दिशा पुरो की ते भृगु ऋषीन यज्ञ याग जावन घेवन कोणाक आमी हें सत्फल अर्पण कोरका अर्पण करचें कसल्याक अक्षयम कर्म यस्मिन् परे सर्पितम प्रक्षयम यान्ते दुःखानि यन्नामतः सकल दुःख दूर वर्तसले शक्तिशील तसलो परमात्मा अर्पण करता जाल्यार कोण श्रेष्ठ म्हण घेवन मुनिवर्यां मध्ये एक संशय न्हय जाल्यार चिंतन जाल्या वेळाक कोण श्रेष्ठ म्हण सांगचें निर्णय घेवचें स्थान दिलें भृगु महर्शी। तस्सर भृगु महर्शीन खंयी वच तसले एक योग्य तक्कस अव्याहत गती म्हणटात। कोणी तक रावचें अस्सल भृगु ऋषी वैकुंठा वचे फुडें कैलास वता त्या नंतर ब्रह्मलोका वता त्या नंतर वैकुंठा वता थंय जाल्यार योगनिद्रे आशिल्ले परमात्मान हृदयर तो मस्तिता म्हण सांगतात। केले ऋषीन पदताडन म्हणटात तसले पदताडन केले वेळाक परमात्मो लीला नाटक सूत्रधारी जाग्गी जावन घेवन तागेले पांय चिरडीत खंय बैसून आलोचन करा। परमात्मान पांय चिरडील तसले न्हय जाल्यार पांय पळल तसले महात्मा आमगेले गोत्राचे ऋषीवर्य इत्याक भृगुल पांय धरलो। परमात्मा आमगेल्या पशी योग्य चड आशिल्ले न्ही सान लोकां पांय धरले जाल्यार सान्नाल पुण्य दूर जातकें उण जातकें परमात्मा तागेले पाद स्पर्श केल्या निमित्तकी न्हय जाल्यार ते ऋषी उद्धार करचे खातीर की म्हणला म्हणके तागेले पांयांत आशिल्ले एक दोळ काडलो म्हण काणी सांगतात। तसले योग्य तसले भृगु महर्षीक परमात्मा दर्शन स्पर्शन पुरा जावन ताण पूज केलेली म्हणटाना आज आमी भजन सांगताना श्रीवत्स लांछन म्हणटात। श्रीवत्स लांछन म्हळ्यार खंयचें म्हाका भक्तांचेर कितली प्रिती म्हळ्यार भृगु ऋषीन मस्तिलांजलारीचे तें लांछन ताणें हरदेर धारण केलां। आमगेले सर्व विष्णू विग्रहार तें आसूं का म्हूण नियम आसा। तावळी आपल्या बामण्याक अपमान केल्लें अगौरव केल्लें म्हळ्यार एक कोपान बामण्याचेर कितली प्रीत आसूं का एक पतिव्रतेक म्हूण दाखोवच्याक महालक्ष्मी वैकुंठ येता। ताजे निमित्त आमकां वेंकटेश मेळटा। आज आमगेले समाजा इश्टदेव कोण म्हळ्यार वेंकटरमण। अशी वेंकटरमणाचेर विशेष आराधन करता सर गौडसारस ब्राह्मण समाजाक सुरवेक विजयन स्वामीन दिलेलो विजयनगरांतू पुराण प्रसिद्ध आराधन केलेले महाचैतन्य मूर्ती तें मरकत विग्रह म्हणटात तसल ते वेंकटरमण आमगेल्या समाजाक दिल्लो। त्यानंतर यादवेन स्वामी सहित तिरुपती पूजन केल्ली। ह्या नंतर यादवेन तीर्थ स्वामी शिष्य जावन घेवन केशवेन तीर्थ स्वामी म्हूण घेवन उदय जातात। रामभट्ट म्हळ्यार ते पूर्वाश्रमा नांव तांकां तांगेले दिक्षा स्विकार सगळे जावन घेवन यथापूर्व एक यती संप्रदाया प्रकार दीक्षिकेत तरी अध्ययन कोरता। स्व आश्रमोचित धर्म म्हणटा ती तशी वेदाध्ययन की वेदांत अध्ययन की हे सगळे करून घेवन महापंडित जावन आशिल्ले केशवेंद्र महातपस्वी तसल ते केशवेंद्र स्वामी काशींत वास करता आसतात। काशींत आमगेले स्वाम्यान वास करून आशिल्ले वेळाक सादारण आमगेले आर्तां थंय जाल्यार दिवस स्वाम्यान एक गंगे स्नान करचें स्नान म्हळ्यार गंगे वचून करचें एक संप्रदाय आशिल्लो म्हणटात। तशी नित्य ते गंगा स्नान करताना आमी गंगा स्नान करच्याक एक विधान आसा। आज आमी गंगे स्नान करूं वतात कशी नौका आमकां गोतना आशिल्लें तशें कशें की बुडलें
हातपाय मारले न्हंय जाल्यार पोवले तंत खेळले हें करून तीर्थ भावनेर करतना तें पुण्य चिंतनेन कोरका तसल ते तीर्थाक आमी हातपाय मारूनच तंत पोवच्यानच अशी उद्दां न्हय ते म्हळ्यार भावना आमकां सुका अशी गंगेन तूं स्नान करतना आमी आचमन संकल्प इत्यादी करून गंगेल तें पूजन करून घेवन त्या गंगेक आमी स्मरण करून घेवन सुर्याक देवाक सगळं अर्घ्य दिवन त्यानंतर वेदमंत्र इत्यादी सांगून घेवन स्नान करून घेवन त्यानंतर स्नान सगळें जातरी गंगेच्या मृत्तिका काण घेवन घेवन आमगेले निडला लावन घेवका खंयचेय तीर्थ जाल्यार तशी विशेष जावन घेवन गंगा स्नानांत ते मृत्तिका आदारण गंगा स्नान जातरी ते लावन घेवचें क्रम अगत्य इत्याक हरिपादनकदिंद हरिदुवंदळे गंगा गंगा बुडता संकल्प करा दोळ दंपून केवल ते चिंतनेन आमी करया स्नान करतना आमी खंयच्या उदकाक आमगेलें शरीर उदकांत बुडलां म्हळ्यार हरिपादनकदिंद परमात्माल पांयान अंगुश्टा दुखून घेवन नांगटा दुखून आयलन तसलो उदक अज्जिके ಹೊಳತಾ ಸಮಳ ಸಂಕಲ್ಪ ಧರ್ಜಲಾರಿ ಅಮ್ಗೆಲ್ ಪರಮಾತ್ಮ ಕಶ್ಯಶಾಪುರ 24 ಗಂಟೆ 360 ದಿವಸ ನಿರಂತರ ಮಹಾಪ್ರವಾಹ ಜವತಸಲ್ ಗಂಗೋದಕ ಹರಿಪಾದನಕದಿಂದ ಪರಮಾತ್ಮಲ್ ಪಾಯ್ಯ ಚರಣ ಅದಕೊಂಡು ಹೊಳತ ಜಲಾರಿ ಪರಮಾತ್ಮಲ್ ಕಲ್ಪನಂ ಕರು ಜಾಯ್ತಕಿ त्या दुखून गीतेंतू अर्जुनाक विश्वरूप दाखयतना देवा सांगिलें तुका दिव्यम ददामि ते चक्षुः हे दोळ्यान तुका पळोवचें जायना हांव तुका दिव्य चक्षु दिता म्हूण तसल ते ज्ञानचक्षु पळोवचें साध्य आशिल्लें तसल तो परमात्मा ज्ञानगम्य तसल ते परमात्माल चिंतन करताच आमी गंगेन अल्मूण जाल्यार आमकां बहुशः मनाक आनंद मेळटलें तसल ते गंगा स्नान जातरी थंय आसूच माती खंयची परमात्मा चरणस्पर्श जललीची म्हणल्यार ते पवित्र भावनेन दिवस स्नान करून घेवन आमी ते गंगा मृत्तिका निडला धारण करता तशी धारण करता आसले एक समय दिवस स्वामी तशें करता आशिल्ले केशवेंद्र स्वामीनी ते दिवस हात घालतना तांगेर हाताक कशें लागले म्हूण पळयतना दोनी हातान काळ पळयतना मंदहास मधुरम मनोहरम चंद्रिका सहित पूर्णचंद्रवत ज्ञानाभयप्रदातारा ज्ञानाभय मुद्राभ्यां पाणिभ्यां परिशोभिने अस्सले ज्ञान आनी अभय जावन घेवन मंदस्मित मनोहारी सुंदरानन माधव मंदस्मित जावन घेवन मन आमगेल तगेल दिकाळ आकर्षण करता आसले एक आकर्षित दिव्य मूर्ती स्वाम्यान हाता लागली देव अनुग्रह करून येयलो गंगा यादवेंद्र स्वामी दिसली गंगा जनकू ह्या केशवेंद्र स्वाम्यान आतां मेळटास म्हणटना अस्सल ते दिव्य मूर्ती केशवेंद्र स्वामी मेळ्ळे की भारी संतोष जावन घेवन कितले खूश जावन शापोरो निमगो चापोरो ते गंगे कोणी उडयलवे नाक्क जलाल उडोवचें भिन्न जलाल गंगे घालतात उदकांत घालका म्हूण आसा जाल्यार हें विग्रहाक कसलीच एक भिन्नत्व ना तितले चैतन्य असेल तसल ती मूर्ती महातपस्वील हातांत मेळ्ळली प्रसन्न जावन आयलो तो वेदव्यासो आमगेले काशीमठ संस्थानांत प्रधान देव जालो ताजे फुडें आमकां सुरेंद्र स्वामीन दिलेले तसले विग्रह रामाने वेदव्यासाने कृष्णाने हे सगळ्या सिंजलारीची तांतू हें व्हड विग्रह वेदव्यासाल अनुग्रह जावन आयलो म्हणके आज आमी संस्थाना पिठार वचून देवाला आराधन जाताना पळयलें म्हण जाल्यार सांगून केला म्हण कसते विग्रह तसल ते मंदस्मित जावन घेवन श्रीवत्स लांछन इत्यादी आसून चक्र शंख इत्यादी मुद्रांकीत जावन आशिल्लें तसलें हांसून आशिल्लें तसलें जटा मुकुट सुंदर यती वेश तसल ते वेदव्यासू केशवेंद्र स्वाम्यान हाता मेळ्ळो स्वाम्यान पुनः देव घेवन स्नान करचें विधान प्रकार सूक्त वेदमंत्र सांगून घेवन स्नान केलें त्यानंतर वैभवार हाण घेवन मठांतू देव पूज करचे पिठेरी त्या देवाक अतिथी जावन अनुग्रह करून येयलो तसल तो परमात्मो सर्वोत्तम वेदव्यासो कृष्णद्वैपायनु आमगेल काशीमठ संस्थानाचे प्रधान आराध्य दैवत जाले अशी व्यास राम व्यास रघुपती जाले रघुपती आमकां प्रधान देव आजी जाल्यार संस्थाना रायसो ते उडगासाक संस्थाना रायसेत जाल्यार ताजेर वैर स्वाम्यान आज्जीके श्री रामचंद्रायन महाबरोचे व्यास रघुपती देव जाल्यार रायसार बरयता श्री रामचंद्रायन महा कसल्या बरोवका आमी ते मना व्हरता की ना
जाल्यार यादवेन ते यादवेन ते स्वामेल कालांत प्रारंभ केलेले ते संप्रदायांत संस्थानात प्रधान दैवत कोण मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र कोदंड पाणितो तसल ते श्रीमन महामणी विराजित सत्किरीट जावन असेल तसल तो रामचंद्र कोदंड मार्गणधरम भुवनादिनाथम वंदे निशाचर कुलांतक वीररामम दिवस दीप नमस्कार म्हणत मोठा त्यावेळा सांगत असेल ते कोदंड रामाल चिंतन कोदंड राम म्हणल्यार राक्षसा मार्जिक तीरताण बाण धरला म्हणणे ज्ञानम शरंच दददम प्रियया समेतम ज्ञान शर म्हणाल तसल ते आमगेलें अज्ञान दूर करच्याक आमकां चौका जाल्यार दित तसल तो रामचंद्र म्हूण तसल ते सीतापती रामचंद्र व्यासाने तरी काशीमठ संस्थानांत व्यास रघुपती जाले अशी व्यास रघुपती जावन घेवन विराजमान जावन घेवन केशवेंती स्वामींनी निरंतर ते देवाला आराधन करून घेवन मठांत एक संप्रदाय चालते आयले की काशींत मात्र आमगेले स्वामी पावले म्हूण जाल्यार थंय ते वेदव्यासाक घेवनूच गंगा स्नान करता पंचगंगा घाटांतू करता हें आज पर्यंत उलयलें आसा कितकी जनाक आमकां स्वामी लट्टू ते वेदव्यासाले घेवन स्नान करतना स्नान करता भाग्य आमकां मेळ्ळां 1982 सुधींद्र स्वामीन केला ताचे फुडें केला त्या नंतर आमगेले संयमेंद्र स्वामी जाल्यारीची ते देव घेवन स्नान काशीक जाल्ला अशें आमी हे विशयान धन्य म्हूण लेखला रे ना मनाक संतोश पावच्याक एक सुलभ साधन हें असले मध्वांतर्गत वेदव्यासू काशीमठ संस्थानाचें निरंतर आराधन करता यती परंपरेन गुरुस्थानार आराधन करचें वेदव्यासाक तो वेदव्यासू केदांत ताणें आराधन करतात म्हळ्यार व्यास पौर्णिमा म्हूण जाता आषाढांत आषाढ पौर्णिमेक गुरुपौर्णिमा म्हणटात कोण गुरू आज वट्टू पुराय जाणां गुरू म्हूण सांगूं सुरू केलें की जगद्गुरू जावन घेवन परमात्मा वेदव्यास तसल ते वेदव्यासाल पूजन करचें सर्व यतीवर त्या दिवस व्यास पौर्णिमा म्हणून दिसाक व्यासाल आराधन करतात तसल तो वेदव्यासू मठांत आमकां निरंतर पूजनीय निरंतर ताकाच वैभव कस्स नसल्यारीची ताका आचरपण करचें तसल ते व्यास प्रसन्न जावन आशिल्ले काशीमठ संस्थानांत तो वेदव्यास अनुग्रह कोण येईल कोणाक म्हळ्यार करगत जालोलो की आडिसीदळ यशोदे म्हूण आमी चिंतन करतात जगदोद्धार कृष्णाक यशोदेन नाणयलें पळयलें संतोश केल्ली सगळ जाली यशोदे मात्र मेळलें त्यानंतर दुसरो पद्य जालो ना अम्मान चरडानोच आजी आमी सांग तेंच पद्य इत्याक म्हळ्यार अणोरणीयना महतो महीयना अशींची सर्वत्र गमचिंतनच कूटस्थमचलं ध्रुवम सर्वांतर्यामी जावन आशिल्लो परमात्मा दिव्य विग्रह स्वाम्याला आतां मेळून घेवन तरी तसल ते देवाला आराधन घडचें म्हणालें होड एक विशय अशी वेदव्यासाला आराधक जावन घेवन केशवेंती स्वामी दिग्विजय करतात कोच्चिंत सगळ एक देवस्थानाक आमगेले एक गांव एक नांव आसा मंगळापूर म्हणटात थंय मंगळादेवी देवस्थान आसूं ताका मंगळापूर म्हणचें उडुपी म्हणटात उडुपी म्हणल्यार चंद्राक शाप निवारण केलेलो गांव तो तें देखून उडूप तें आशिल्लें उडुपी जाल्यार ताका नांव त्या नंतर रजतपीठ म्हूण येता ताका एक इतिहास आसा तशी प्रत्येक गांवाक एक नांव येवचें इतिहास आसा जाल्यार कोच्ची म्हणलें तेका सगळें एक सान गांव कोच्च म्हणटात मलयाळीन सान म्हूण जाल्यार केशवेंद्र स्वामीनी तेंगेल्या काळांत त्या गांवाक गोश्रीपूर म्हणून नांव दिल्लें म्हणटात तशेंच तें देवस्थान चलच्याक एक रिती रिवाज आसा एक दिवस एक क्रम एक वर्स एक क्रम एक ट्रस्टी बॅच एक भट मामू आनी सगळें तांगेले कुश कसो की करचें ना आमगेले देवा कशी चोलका म्हूण घेवन त्या काळाक जावता तसले वेवस्था सुरवेक कोन्न दिल्ली म्हणटात तसले केशवेंद्र स्वामी देश संचार करताची तांणी सर्व विद्या पारंगत विशेष आयुर्वेदान जाल्यार आमगेले स्वामी सर्व पारंगत आशिल्ले तसले शास्त्र निपुण जावन आशिल्ले केशवेंद्र स्वामी सर्वत्र ते कामांत दिग्विजय केल्ला सुका बहुशा आमकां तांणी खंय गेली ती कसन गेली ती म्हूण आमकां गोत ना जाल्यारीची तांणी येवन घेवन आमगेले भटकळांत यादवेंद्र स्वामी विशेष अनुग्रह कारण जाल्लें तशींची तांगेल्या काळांत हेमापूर म्हूण हेम्माडी म्हूण सांगतात थंय आशिल्ल्या लोकांनी थंय आशिल्लें आज आमकां मेळटा आशिल्लें मठ आस्ती हें सगळें मस्त आशिल्लें आज आमगेलें तें सगळें ताजे जेवका जालें कसं चडून जालां अशा पुरो जाल्यार तो मठ थंय आसा तसल ते केशवेंद्र स्वामीनी बसरूरांत सुरवे मठ केल्लो म्हणटात
वसुपुर म्हण ताका नांव. रायादिकांनी आसून गेंजलेले ख्यात आशिल्लें प्रधान व्यापार केंद्र तें. तसल ते बसरूर हातूं आमगेलो मठ एक जाता. त्या जुट्टेवची हेमाडींतू एक मठ जाता, हेमापुर म्हूण नांव. तसल ते त्या हेमापुरांत गोपाल कृष्ण देव त्या मठा विराजमान जावन आसा. केशवेंद्र स्वामी 2 शिश्यां स्विकार करतात. त्या वेळाचे एक वेवहाराचे एक नियमा प्रकार कसन जालें म्हळ्यार वाराणसींत आमगेलो मूल मठ आसा. त्यावेळेस ते मूल मठ आसा जाल्यार थंय कोणी एकल्यान आसूंका. हे कारणां निमित्ती केशवेंद्र स्वामींनी एक शिश्यांक स्विकार केल्ले, उपेंद्र तीर्थ प्रथम, तांणी काशी आशिल्ले. अशान अनेक शिश्य आशिल्ले, यादवेंद्र द्वितीय. तसल ते यादवेंद्र स्वामी केशवेंद्र स्वामी कालांतूची हेमापुरांत वास्कोर आशिल्ले, मस्त कडेन दिग्विजयेन गेला. तसल ते केशवेंद्र स्वामी महातपस्वी जावन गेलो बसरूरांत फाल्गुन मासांत मुक्त जाता. ती दीर्घायुष्यवंत जावन आशिल्ले केशवेंद्र स्वामी कालांत तांकां 2 जन शिश्य आसतात, यादवेंद्र आनी उपेंद्र तीर्थ. अशी वसुपुरांत म्हळ्यार बसरूरांत विराजमान केशवेंद्र स्वाम्याले विशेष अनुग्रह आमी प्रार्थना करुया. हे संवत्सरांत लागींची तांगेले 300 वर्सांचे कार्यक्रम जाता पुण्यतिथीचे म्हूण सांगता ती. त्या वेळार जाल्यार आमी त्या कार्यक्रमांत तांगेले सेवा करता आसतना भाग्य समाजाक मेळ्ळो म्हूण देवाले प्रार्थना करून घेवन केशवेंद्र स्वामी चरित्र हांव राबय.